यती सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापा। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। जय जयाजी श्री रघुराया अनाथनाथा प्राणसखया दुर्धर हे तुझी माया निवारी भयापासुनी मी तव अत्यंत दीन पदरी नसे काही धन जेने घडे दान पुण्य हे तो न घडे जाण सर्वथा परी विश्वास बैसला एके ठाई नामाविण सार्थक नसे काही म्हणून भलत्या प्रकारे पाही नाम हृदयी वसोदे या लागी नाही हेत धरला दुसराही वाक्य आधार ऐकिला नारदा प्रती अनुवादला स्वये जनार्दन रूपे नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ऐसिया व्यासवचने विश्वास धरिला जीव प्राणे कथा कुशलता काहे नेणे आणिक नेणे साधन आता कळे तैसे करी तारी अथवा मारी उचित येईल ते करी अयोध्यापुरवासिया ऐका श्रोते हो सादर मल महात्माचा विस्तार कथा भाग अपूर्व फार लक्ष्मी नारायण संवाद लक्ष्मी ते वेद जनार्दन मलमासी करिता स्नान परिदीन त्रय करिता जाण तेही महिमान अवधारा जया ते शक्ती नाही शरीरी स्नान करिता एक मास वरी तया नेत्री रात्र बरविया परी स्नान विधी सारिजे तरी ए विषयीचा इतिहास अवधारी जे सावकाश श्रवण करिता विशेष साधे यश तया ते पूर्वी दक्षिण दिशे पवित्र प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र गंगा प्रवाह विचित्र ब्राह्मण वर्णी सुपात्रपय ब्रह्मवृंदांचा समुदावो ठाई ठाई वेदघोष पहावो चारी वर्ण स्वधर्म पहावो यथाचारे वर्तती षट्कर्मीरत ब्राह्मण अध्ययन अध्यापन समयी अतिथी आलिया जाण देती भोजन यथा सुखे श्रुती स्मृती पुराणे घरोघरी हरिकीर्तने वेदघोष पारायणे सदा सर्वदा सारकी तव दया नगरी एक ब्राह्मण धर्म शर्मा नामाभिधान सदाचारे सुखसंपन्न सर्वज्ञ दयाळू तो तयाची स्त्री परमपतिव्रता काशी नामे साध्वी विख्यात एकोमय वर्तती उभयता वृद्ध अवस्था दोघाते पोटी संतान नसे काही परी विद्याबळे मान्यता होई विशेष भाव सर्वाठाई पूजासनी श्रेष्ठता उभयता समान वयस तव पातरिया मळवास गौतमी तटी स्नानास नारी नर समस्त जाती ऐसे वर्तता ते अवसरी विप्रस्त्रियेने देखिले नेत्री मना माझी विचार करी म्हणे कवण परी करावी जन जाताती स्नानासी आचरताती पुण्याचरणासी शक्ती नाही माझी या शरीरासी कवण उपायासी करू आता ऐसी चिंता करिता हृदयात तव पती पातला गृहात एरी पुसतसे वृत्तांत खेदयुक्त आजी काही
एरू म्हणे स्वामी राजा, वृथा जन्म हा पै माझा, नेम धर्म तपवोजा, अधोक्षजा नेमी. मलमास तो पुण्यागळा, स्नानाते जाती विप्रमेळा, स्त्री बाळ वृद्ध सकळा, करीती सोहळा उपचारे, ते देखोन माझे जीवी. चिंता वाटतसे हृदयी, परी शरीरी शक्ती नाही, या लागी पाही उद्विग्न मी. ऐकून स्त्रियेचे उत्तर, कृपेने द्रवले विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर, ते साचार परिसीजे. धन्य ते उभयता पवित्र, तयाचे दर्शने पवित्र. गाव नाही तरी चित्र विचित्र, स्त्री पुरुष चरित्र अवधारा. स्त्रिया आचरती नेम धर्म, भ्रतार हृदयने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त अधम, बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही, संध्या नाही, पाकसिद्धी झाली की नाही. या विरहित आणिक काही, दुजा नाही व्यापार. स्वये पुण्य करवेना, दुजियांचे देखो शकेना. आता क्षणभरी निवांत बैसाना, मी येते पुराणाहुनी. तववरी निद्रा करा स्वस्थ, लवकरी जेविता देह पोसत. शेवटी मसनवटी होय प्राप्त, ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. तिनं ज्यावेळी विचारलं की हे बाकी सगळे स्नानाला जात आहेत आणि माझं शरीर आता साथ देत नाही आहे, मी काय स्नान वगैरे करू शकत नाही, तर ह्याच्यावर काय उपाय आहे का. तर तिचा नवरा काय म्हणतो ब्राह्मण की स्त्रियांच्यासाठी कशाला पाहिजे स्नान आणि बाकी संध्या वगैरे. स्त्रियांनी काय घरामध्ये पाकसिद्धी म्हणजे स्वयंपाक वगैरे केला पाहिजे, त्याच्यापेक्षा दुसरा कुठला व्यापार नाही आहे, व्यवहार कुठला नाही स्त्रियांसाठी. त्यामुळं मग ते स्वतः पुण्य करत नाही आणि दुसऱ्याला केलेलं बघवत नाही अशी त्याची बायको म्हणते. मग ते काय म्हणते की तुम्ही इथं बसा, मी तोपर्यंत जाऊन येते. तर म्हणजे तिनं असं एक तववरी निद्रा करा स्वस्त, म्हणजे तुम्ही झोपा आता, लवकर जेविता देह पोचत. लवकर जर जेवला तर नुसतं देह पोचला जातो, म्हणून उपास करायचं त्यासाठी की उपास केल्यानंतर पुण्य घडतं असं आहे. शेवटी मसनवाटी प्राप्त होतं. नुसता जेवला, नुसतं देह पोचला त्याने, शेवटी काय तर मसनात देह जातो आपला. काय असं ज्ञान ती काय करते, तिच्या व्रताराला सांगते. व्रतारे बोधावे स्त्रियेसी, शास्त्ररीती आहे ऐसी. सांप्रत स्त्री धर्मासी, न भूतो न भविष्यती. असो ऐसी नव्हे विप्र ललना, नुलंघी कधी पती वचना. धन्य ते पतिव्रता अंगणा, विप्र राणा संतोषे. परंतु ती कशी होती, तर ती पतिव्रता होती. नवरा जो सांगेल त्याप्रमाणे कधी ते उल्लंघन करत नव्हती. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयता जराभूत शरीर. चालता न ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. आपल्या दोघांचंही शरीर आता कसं झालेलं आहे, थकलेलं आहे आता. तर चालताना गंगेपर्यंत, गंगाच्या तीरेपर्यंत जाणं शक्य नाही आपल्याला. तर आता मनामध्ये असा विचार आला आहे, संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे जाण. तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण करू आपण उभायता. संपूर्ण मासभर काय आपल्याला करणं शक्य नाही, तर फक्त 3 रात्री फक्त आपण करूया असं म्हणतो. ऐसा विचार करून या, त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकाचा हस्त धरून या, जाती लवला ह्या स्नानाते. दोघं एकमेकाचा हात धरतात आणि काय करतात, 3 रात्री त्या नदीच्या तीरावरती जातात स्नानाला. उषकाली करून या स्नान, सारून या तिळतर्पण. स्वगृही येती परतून देती दान द्विजाते. सकाळी पहाटे काय करतात, उषकाल व्हायच्या आधी जाऊन स्नान करून तिळतर्पण पित्रांना करून नंतर घरी परत येतात आणि ब्राह्मणांना काय करतात, द्विजांना दान देतात. शक्तीनुसार अपूप अन्न, ते कास्यपात्री निक्षेपुण. घृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्रे. हे आपापल्या शक्तीप्रमाणे त्यांनी काय केलं, अपूप म्हणजे काय, अनारसे जे आहेत ते अनारसे त्याचं अनारसेचं दान कसं केलं,
कास्य पात्र म्हणजे काशाच्या पात्रामध्ये ठेवून त्याच्यामध्ये घृतासहित म्हणजे काय की तुपासहित असं ते करून आणि किंचित सुवर्ण पण त्याच्यावरती ठेवून असं दान ते त्यांना ब्राह्मणांना दिलं. मग पाकसिद्धी करून स्वपंक्तीसी विप्रपाचारून यथारुची करीती भोजन आनंद मना उभयतांच्या. स्वयंपाक करून ब्राह्मणांना बोलवलं आणि त्यांच्या आपल्या पंक्तीबरोबर त्यांना बसवलं आणि सगळ्यांच्या बरोबर यथेच्छ काय केलं, भोजन केलं. ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चालिले गंगेस. तव अपूर्वर्तले त्या समयास सावकाश अवधारा. असं 2 दिवस केलं आणि तिसऱ्या दिवशी ते काय केले, गंगेला स्नानाला निघाले होते. एक याम उरली रजनी, उभयतांचे निज ध्यास असे म्हणी. म्हणून अपरात्रीच उठोनी स्नाना लागुनी चालले. एक याम राहिलेले म्हणजे रात्र म्हणजे 1 प्रहर राहिलेलं आहे आणि अशा वेळेला काय होतं, उभयतांच्या मनामध्ये असतं की आपण आता उठून स्नानाला जाऊया. स्नानार्थं सर्व सभारान गृहीत्वा गौतमी प्रति गमनं कृत्वा मागत्य मार्गे कश्चित क्षुधाकुलः. तव एकाएकी समोर पिशाच उभा राहिला थोर. लंबोदर दीर्घ शरीर क्षुधातूर उभा ठेला. असं निघालं असताना काय झालं, त्यांच्या समोर एक पिशाच उभं राहिलं. मोठं पोट होतं त्याचं आणि उंच पुरा असं ते पिशाच होतं आणि ते क्षुधा म्हणजे भुकेनं काय होतं, व्याकुळ झालेलं होतं. मस्तकी केश विखुरले ते धूम्राकार आरक्त डोळे. नखाचे गुंडाळे वळले जिव्हा आवाळे चाटित. त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं केस जे आहे ते काय विखुरलेले आहेत मस्तकावरती आणि धूम्राकार आरक्त म्हणजे डोळे जे आहेत ते कसे झाले, धुरानं माखलेले जसे डोळे असतात धुसर असे दिसणारे असे. आणि डोळ्यामध्ये काय होतं, रक्त साठलेले अशा पद्धतीचे डोळे होते. आणि नखं जी होती ती नखं अशी वरनी काय ते गुंडाळी गेलेली नखं वाढून. जिव्हा आवाळे चाटीत, जिव्हा जी आहे ती खालीपर्यंत अशी लोंबती अशी झालं होतं. दंत विशाळ दीर्घ थोर केवळ अस्तींचा पंजर. उभा ठेला नग्न दिगंबर देखून विप्र कापदसे. असा त्याला बघितल्यानंतर विप्र काय तो घाबरला. विप्रलना भयभीत केऊ ते उदेले अरिष्ट अद्भुत. पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त अकस्मात उदेले. पुण्यकर्म करायला निघालोय तर विघ्न अचानक आलं समोर त्यांना वाटलं. नेणो कर्माचे विंदान आम्हा पुण्य कडेल कोठून. स्नाना ते आजी 3रा दिन निवारी विघ्न केशवा. ते काय करायला लागले की भगवान विष्णूला प्रार्थना करायला की विघ्न तू आता दूर कर. तव तो पिशाच वृक्षाते आळे पिळे घेत असे. नयनी देखून उभयतांते धावून येत सन्निध. ते पिशाच जे होतं ते वृक्षाला काय करायला आळे पिळे घेत होतं आणि यांना बघितल्यानंतर यांच्याकडे धावून आलं जवळ. विप्रय धैर्य धरून मनी बोलता झाला तेच क्षणी. म्हणे तू तव कोण या स्थानी आलासी कोठून सांगपा. ऐकून विप्राचे उत्तर रे घातला नमस्कार. पूर्वस्मरण झाले साचार बोले उत्तर ब्राह्मणा ते. ऐक भूदेवा वहिले तव दर्शन पावले पावन झाले. करद्वय जोडून वहिले विप्रा लागी ते दवा. त्यावेळी ते पुढं आलं आणि त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि त्याला सांगितले की तुझं दर्शन झाल्यामुळे मी पावन झालेलो आहे. पिशाच जोडिता कर विप्र भीतीने गेला दूर. कापतसे थरथर झाला स्थिर ते काळी. मग तो पिशाच बोले वचन मी पावन झालो तव दर्शन. पूर्वस्मरण आठवले जाण ऐके कथन भूदेवा. ब्राह्मणानं काय करतात, भूदेव म्हणतात. तर त्याला पूर्वीचं स्मरण आठवलं झालं ते सांगतोय. पूर्वी मी धनवंत सावकार सकळ वस्तूंचा रक्षणार. माझी या धनासी नाही पार सौख्य अपार भोगी मी काय होतो पूर्वी धनवंत असा सावकार होतो. दास दासी स्वगृही गोमहिषी खिल्लारी पाहे.
पुत्रकन्या स्नुषा सर्वही मिती नाही भाग्याते. घरामध्ये दास दासी होत्या, गाई म्हैशी खिल्लारे, पुत्र कन्या सुना सगळे होते. त्याच्या भाग्याला काही मिती नव्हती. परी स्वप्नीही ते नेणे धर्मदान, मग कैचे पुराण श्रवण नेणे कधी हरिकीर्तन नाही दर्शन संतांचे. परंतु स्वप्नामध्ये सुद्धा काय म्हणे, मी धर्मदान काय केलेलं नाही आहे, कधी पुराण श्रवण केलं नाही, तर कधी हरिकीर्तन केलं नाही, संतांचं दर्शन कधी घेतलेलं नाही म्हणे. सदा सर्वदा चित्त द्रव्यावरी विप्रभोजन न घडे तिळवरी, तव पातली महामारी झालो शरीरी हतकाया. नेहमी माझं चित्त कशावर असायचं, ते द्रव्यावरती असायचं. ब्राह्मणांना कधी भोजन देत नव्हतं मी तिळभर सुद्धा. आणि अशा वेळी काय झालं, तिथं महामारी आली आणि महामारी आल्यानंतर त्याच्या शरीराला ती महामारी चिकटली आणि त्याचं शरीर काय झालं, ते शक्तिहीन झालं. यमदूती नेला मारित कुंभपाकादी जाचणी तेथ, मज भोगविली अमित ते न सांगवत माझ्याने. यमदूत आले आणि त्यांनी काय केलं, ते त्याला मारत घेऊन गेले कुंभपाकामध्ये. त्याला त्रास दिला तिथं आणि खूप त्याला त्रास भोगावा लागला, की माझ्याच्याने सांगवत नाही असं म्हणला. यमजाचणी अपार सांगता उलोप आहे अंतर, शब्द न फुटे बाहेर बोलता उत्तर तुम्हासी. माझ्या मुखातनं शब्दसुद्धा फुटत नाही, इतका मला त्रास झाला. ऐसे दुःख बहुत मज भोगविती यमदूत, मग मज ढकलून देत चांडाळ योनीत जन्मलो. तिथून मला ढकलून कुठे गेलो, तर मी चांडाळ योनीमध्ये गेलो. आता दान धर्म काही माझ्या हातून घडलं नाही. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो, वाट पाडू लागलो, मारू लागलो प्राणिया. तिसऱ्या जन्मी काय झालं, तर मी भिल्ल झालो आणि तिथं चोऱ्या माऱ्या करायला लागलो. जीवमात्राचा करी घात, पुराणिका ते जीवी मारित, साधू संता ते द्वेषित नाही भीत पापा दे. जीवमात्र जे दिसेल त्याचा घात करणं. ब्राह्मण होते, पुराणिक होते, त्यांना जिवंत मारायचे. साधू संत असतील त्यांचा द्वेष करायचा. ते कुणालाही पापाला अजिबात घाबरत नव्हते, पापाची भीती नव्हती. परद्वारा ते मिती नाही, ऐसे पाप वर्तलो देही, तव भगेंद्रे लिंग पायी पतन झाले शरीर. नेहमी दुसऱ्याच्या दारी जाणं, याच्यामुळं काय झालं, नेहमी पापाप्रमाणे वागलो, पाप होईल अशा पद्धतीने वागलो. त्याच्यामुळं काय झालं की माझं शरीर जे आहे ते भगेंद्र झालं, लिंग भगेंद्र झालं सगळं आणि शरीराचं पूर्ण पतन झालं. मग लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग, तव यमलोकीचा संग सांगता भोग उदेला. माझे पाप अति दुस्तर, जाणून या यमकिंकर, असी पत्र नरक अघोर, भोगविले फार मज लागी. ऐसे 30 सहस्र वर्षे वरी क्लेश भोगविले शरीरी, मग पिशाच योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी. 30 वर्ष असं काय झालं की 30 सहस्र वर्ष मी असे भोग भोगले वेगवेगळ्या जन्मांमध्ये आणि नंतर काय झालं तर मला पिशाच्य योनी प्राप्त झाली. माझा पूर्ववृत्तांत निवेदलासे समस्त, परी तव दर्शने करुणी मुक्त होईन ऐसे वाढले. हा सगळा माझा भोग आहे कर्माचा, परंतु तुझं दर्शन झाल्यामुळं आता माझा भोग सगळा काय होईल, नाश पावेल असं मला वाटतंय. तरी ब्राह्मण हृदय कोमळ, परी परोपकार अडळ, जेने निरसे पिशाचमळ, होई दयाळ महाराजा. परी उपकारी द्विजवर्या, आचरसी सद्वृत्ती सक्रिया, तरी माते उपकार करुणिया, निवारिया भयापासून. त्या भयापासून मला काय करा, सोडवा असं तो विनंती करतो. ऐसी ग्लानी करुण ते काळी, बोलतसे करुणा मेळी, विप्र द्रवला हृदय कमळी, अभयवाणी बोलत. विप्राला काय वाटलं की आता हृदयातून त्याला फार त्याच्याबद्दल दया आली. म्हणे तो किंचित म्हणे तो अकिंचन ब्राह्मण,
गाठीस नाही धन जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेणे मी परी मळमास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नाना ते असे जात तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित एक दिन पहे. माझ्याजवळ काय धन वगैरे विशेष नाही आहे, पण आता मळमास आहे हा, आणि मळमासामध्ये 3 रात्री मी स्नान करायचं असं ठरवलेलं आहे. त्यातले 2 दिवस झालेत, आता 1 दिवस स्नान 1 रात्र राहिलेली स्नानाची. तरी आम्ही स्नान करून मागुती येता तोवरी तू स्थिर राहे आता पुढे विचार सुचेल तत्वता तोची व्यथा परिहारे. मग परत आल्यानंतर जो काय विचार सुचेल त्याप्रमाणे बघूयात. ऐसे वदोनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी हेरू बैसला मार्गासी केदवा येती म्हणून जळो ही दुराशा पापीण हिणे नाडिले समग्र जन न सोडी कवणा लागून दुरत्यय जाणे आशा हे तापसी हो का संन्यासी भूत अथवा पिशाचासी रंक हो का रायासी आशा कवणासी सुटेना जेणे आशेचा त्याग केला तोची जाणावा मुक्त झाला हेर तो जगत्रय भला सर्वई गोविला आशेने. इथं खूप चांगलं वचन त्यांनी सांगितलेलं आहे की तपस्वी असू दे, तापसी असू दे, तपस्वी असू दे, संन्यासी असू दे, भूत असो किंवा पिशाच्य असो, रंक असो किंवा राया असो, ह्या सगळ्यांना आशा कधी सुटत नाही असं सांगितलेलं आहे. परंतु ज्यानं आशेचा त्याग केला, म्हणजे मनामध्ये कुठली आशा असता कामा नये, आसक्ती असता कामा नये, इथं आशा म्हणजे आसक्ती, तर तो खऱ्या अर्थानं मुक्त झाला असं सांगितलं आहे. आणि तो या जगत्रयामध्ये 3ही जगतामध्ये भला असं सांगितलेलं आहे. कारण काय, सर्वही बाकीचे आहेत ते आशेनं गोवलेले लोक आहेत, त्यामुळे त्यांना जन्माला प्रत्येक वेळी यावं लागतं आणि या यातना भोगाव्या लागतात. असो तो पिशाच आशाबद्ध मार्ग लक्षित असे सुबद्ध तो एरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती अघमर्षणी सारून या नित्यकर्म मागे परतला विप्रोत्तम तव मार्गी तो अधम वाट पाहत बैसला केधवा येईल म्हणून आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी जेवी कामिनी जाराते की दाता लक्षित असे याचक अन्नार्थी लक्षी अन्नोदक तृषार्थी लक्षी गंगोदक देवी देखे पिशाच तो विप्राते देखून नयनी नमस्कार घातला धरणी म्हणे दयावंता मोक्षदानी दावी करणी आपुली पहे करुणा शब्द ऐकून कानी विप्रद्रवला अंतःकरणी मग तया ते आश्वासुनी उदक करी घेतलेसे म्हणे महापुरुषा ऐकवचन त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझ म्या केलेसे अर्पण हो उद्धरण पै तुझे. 3 जे काय दिवसाचं 3 रात्रीचं जे स्नानाचं पुण्य आहे मी तुला काय करतो, अर्पण करतो म्हणून असं हातामध्ये उदक घेतलं आणि त्याला दिलेलं आहे. ऐसे वचन बोलोनी उदक घातले ते चरणी तव नवल वर्तले ते सज्जनी सावधमनी परिसावे. ते पायावरती त्याच्या पाणी घातलं की त्याच्यामुळं पुढं काय झालं ते ऐका असं सांगितलं. पूर्ण दयाळू दीननाथ दासांचे उणे पडोने दी किंचित आपुली ब्रिधावळी सांभाळीत महिमा वाढवित भक्ताचा. भगवान विष्णू कसा आहे तर तो दीनाचा नाथ आहे, तो दीननाथ आहे. त्यामुळं आपले जे भक्त आहेत त्याची ब्रिधावळी ते नेहमी सांभाळत असतात. म्हणजे आपल्या शिष्यानं सुद्धा दिलेला किंवा आपल्या भक्तानं दिलेला शब्दसुद्धा खरा करणं हे त्याचं कर्तव्य आहे, आणि म्हणून तो त्या ठिकाणी येतो. मग स्वर्गी होऊन विमान उतरते झाले तेच क्षण चतुर्भुज विष्णुगण समान तेजस्वी. विष्णुगण जे होते ते सुद्धा कसे होते, विष्णूसारखेच तेजस्वी होते. ते त्या विमानातनं आले. परम रमणीय लखलखीत माझी घंटा घणघणीत
ऐसे विमान अकस्मात नयनी देखत विप्रतो का. दिव्य देही करुण पिशाच ते विमानी वाहिले तया ते. तव तो स्तुतिवाद गर्जत भावे नमित भूदेवा. त्या पिशाच्याला काय केलं, विमानामध्ये त्यांनी बसवलं दिव्य देह करून त्याचा, आणि ते त्यानंतर तो पिशाच जो देह होता तो त्या काय करतो, ब्राह्मणाला नमस्कार करतो. म्हणे, हे करुणाकरा विप्रवर्या कृपासागरा परम उपकार्या. वेचून आपली पुण्यक्रिया केला मज पापिया उद्धार. तू तुझं पुण्य माझ्यासाठी वेचलंस आणि माझा उद्धार केला तुम्ही. धन्य ते परोपकारी जन परकाजी वेचिती प्राण. तयावरी संतुष्टे जनार्दन न लागे आन साधन पै. असे जे लोक असतात ते धन्य सांगितले, जे परोपकारी लोक असतात ते धन्य लोक असतात. दुसऱ्यासाठी आपला प्राण वेचतात आणि त्याच्यामुळे काय होतं, तयावरी संतुष्टे जनार्दन, म्हणजे अशा लोकांच्या वरती विष्णू जो आहे, महाविष्णू, त्याचा तो नेहमी संतोषी असतो. असो ऐसा पिशाच उद्धरिला. 3 जन्माते मुक्त केला. दीन स्नानाते पुण्यागळा. तात्काळ पावला मोक्षाते. त्याला 3 जन्मामधून मुक्त केला त्या पुण्याईमुळं, आणि त्याला तीन स्नानाचं पुण्य म्हणजे 3 जन्माचं पुण्य त्याला मिळालं. बघा, ऐसा प्रत्यय देखून मनी पुन्हा नेम धरिला ब्राह्मणी. उभयता गेले उद्धरोनी ते वैकुंठ पावय भवनी वास्तव्य. असा त्यांनी पुढच्या वेळेस काय केला, नित्यनेम धरला आणि त्याच्या पुण्याईमुळं काय झालं, त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाला. हे महात्म्य स्नानाचे सांगितले 3 दिवसांचे. अगणित पुण्य 1 मासाचे. महिमान स्नानाचे आगळे. हे स्नानाचं महिमान सांगितलं आहे की 3 दिवसाच्या पुण्यामुळं 3 जन्माचा त्याचा उद्धार झालेला आहे. आणि संपूर्ण मासभर जर अशा पद्धतीनं स्नान केलं, अधिक मास जो आहे मलमास, हा जर 1 मास जर असं स्नान केलं तर त्याचं पुण्य अगणित होतं म्हणून सांगितलेलं आहे. ऐसा कथाभाग समग्र. लक्ष्मी ते वदे शारंगधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर. केला उद्धार श्रोतियांचा. म्हणोनी भावार्थ धरोणी. व्रत आचारावे सज्जनी. अमान्य न माना कोणी. व्यासवाणी सत्य हे व्यासांची वाणी आहे, ही सत्य आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. त्यामुळे कोणी अमान्य करू नका. मी तव संतांचा पायिक. चातुर्य कळा नसे ठाऊक. परी तेथे वदविता एक. रघुनायक दाशरथी. श्रोतिया वक्तियांचे अंतरी. तोची व्यापक सर्वांतरी. म्हणून प्रार्थनेची वैखरी. कुंठित निर्धारी झालीसे. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित. 17 समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीरामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.